शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। काहीच वेळात शपथविधी सोहळा जो आहे तो सुरू होईल। खरं तर या ठिकाणी भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचा जो रोड शो झाला त्याला कशा पद्धतीने भव्य दिव्य असा प्रतिसाद मिळाला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। सभास्थळी जेव्हा ते आले होते, ज्या ठिकाणी शपथविधी होणार आहे त्या सोहळ्याच्या ठिकाणी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं तेव्हा कार्यकर्त्यांमधला हा जोश पाहायला मिळतोय। प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झालेली होती। रोड शो करत त्यांची एंट्री झाली त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। आजचा हा जो पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आहे तो भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की जवळपास 15 वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांचं सरकार उलथून टाकण्यात भाजपला यश आलेलं आहे। गेली 15 वर्ष भाजपकडून तसे प्रयत्न सुरू होते आणि यंदा मात्र त्यांना त्यात यश आलं। अगदी घवघवीत यश याला आपण म्हणू शकतो, ऐतिहासिक यश याला म्हणू शकतो आणि त्याचा जल्लोषही तितकाच भव्य दिव्य आता केला जातोय। पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींचं जेव्हा आगमन झालं तेव्हाची ही दृश्य। উঠেছে ব্রিগেডের এই রঙিন মঞ্চ। तो ये बेहद सशक्त तस्वीर देख रहे हैं आप पश्चिम बंगाल के कोलकाता से, जहां पर आप देख सकते हैं कि विजय रथ पर सवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और उनके साथ शुभेंदु अधिकारी। तो बंगाल में बीजेपी का शक्ति प्रदर्शन एक तरह से देखने को मिल रहा है। ही कार्यकर्त्यांची जनतेची गर्दी आपण पाहू शकतो जी त्या शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी जमलेली आहे। आणि आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून आपण सविस्तर अपडेट घेऊ। रामराजे, अगदी काही वेळातच शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे, सध्या तिथे काय सुरू आहे ताजी अपडेट? बिलकुल थोड्या वेळामध्ये शपथविधीला सुरुवात होईल, परंतु आता नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केलेला आहे आणि या रोड शो मध्ये त्यांच्या सोबत त्या रथावर शुभेंदू अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते आणि त्याचबरोबर भाजपचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते। या तिघांनी हा रोड शो केलेला आहे। आपण पाहतोय की हा जो एक मोठा रथ जो आहे तो केलेला आहे, त्याला संपूर्ण फुलांनी सजवलेला आहे आणि हा संपूर्ण रथ जो आहे तो त्यावर फोटो सुद्धा लावलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, अमित शहा यांचे, नितीन नवीन जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचा फोटो लावलेला आहे आणि वर शुभेंदू अधिकारी, पीएम मोदी आणि समीक भट्टाचार्य हे तिघजणही या रथावर आहेत आणि सर्वांना अभिवादन करत आणि सर्वांचे धन्यवाद म्हणत हा रथ जो आहे तो पुढे चाललेला आहे। स्टेज जे आहे ते तयार आहे, व्यासपीठ तयार आहे की जिथे हा शपथविधी सोहळा होणार आहे। यापूर्वीचे पश्चिम बंगालमध्ये जे शपथविधी सोहळे झालेले आहेत ते राजभवनामध्ये झालेले आहेत, परंतु हा जो सोहळा होतोय तो मोठ्या खुल्या मैदानामध्ये होतोय, कारण पहिल्यांदाच भाजपचा सत्तेचा सूर्य पश्चिम बंगालमध्ये उगवलेला आहे। भारत स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच सरकार आलेला आहे, त्यामुळेच हा सोहळा जो आहे तो लोकांमध्ये करावा, राजभवनाच्या ऐवजी बाहेर मैदानामध्ये करावा अशी कल्पना पुढे आली आणि त्यामुळे ही संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या भागातून पश्चिम बंगालमधून वेगवेगळे कलाकार आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांची आपापली जी संस्कृती आहे, गोरखा आलेले आहेत, आदिवासी आलेले आहेत आणि सर्वजण आपापली जी संस्कृती आहे तर ते त्याचं एक प्रकारे प्रदर्शन जे आहे ते या निमित्ताने करण्यात आलेलं आहे। हजारो लाखो ची गर्दी जी आहे ती जमा झालेली आहे आणि स्टेजवर आता एक एक जण व्यासपीठावर येण्यासाठी सुरुवात झाली आहे। अमित शहा जे आहेत ते व्यासपीठावर आलेले आहेत, त्याचबरोबर नितीन नवीन जे राष्ट्रीय अध्यक्ष ते आलेले आहेत आणि चंद्रबाबू नायडू सुद्धा आलेले आहेत आणि इतर जे इंडियातले महत्वाचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत। राजनाथ सिंग हे सुद्धा आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येतील आणि त्यानंतर शपथविधी सोहळा होईल। मुद्दा हा आहे की आज फक्त मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल का आणखीन मंत्र्यांचा पण शपथविधी केला जाणार आहे आणि त्याचबरोबर माहिती मिळते की 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत, मग त्याच्यामध्ये एक महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत, त्यामुळे महिलेला सुद्धा संधी मिळणार आहे का? कारण आपण जर आतापर्यंत बघितलं तर पश्चिम बंगाल जे आहे तर तिथं ममता बॅनर्जीचं सरकार होतं 3 टर्म, मग ममता बॅनर्जी ह्या महिला होत्या, त्यामुळे महिलांमध्ये एक प्रकारचे ममता बॅनर्जीची प्रतिमा आहे।
त्या प्रतिमेला जर त्या प्रतिमेच्या पुढे जर जायचं असेल तर भाजपला सुद्धा एक महिला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागणार आहे. कारण इथून पुढे जे संघर्ष होईल टीएमसी सोबत त्यावेळी महिला उपमुख्यमंत्री संविधानिक पदावर असणं हे भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे. आणि म्हणूनच आपण आता व्यासपीठावर पाहतोय एकनाथ शिंदे सुद्धा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, चिराग पासवान आहेत की जे सर्वांची भेट घेत आहेत. एनडीए मध्ये सगळे घटक पक्ष आलेले आहेत. त्याचबरोबर सर्वच जे एनडीएतील महत्वाचे नेते आणि वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा पवार सुद्धा तिथे व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत. आणि देशभरातील भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री, भाजप शासित राज्यातील उपमुख्यमंत्री, पदाधिकारी सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा विशेष आहे पश्चिम बंगालसाठी. अर्थातच रामराजे आपण जोडून राहा. तुर्तास आपण ही दृश्य आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय. पश्चिम बंगालमध्ये आज कशा पद्धतीनं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ते पाहायला मिळत आहे. आणि याचं निमित्त म्हणजे शुभेंदू अधिकारी आहेत, कारण की आज त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा झाला आणि एकंदरीतच आपण पाहतोय भाजपकडून खरं तर इतर कुणाला संधी देण्यात यावी अशा पद्धतीने विचारणा करण्यात आली होती. मात्र भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून एकच नाव समोर आलं ते म्हणजे शुभेंदू अधिकारी यांचं. बंगाल की राजनीति में कहीं ना कहीं आज से তবে সবাই থাকে মুখ ফিরাই সবাই করে ভয় তবে সবাই থাকে মুখ ফিরাই সবাই করে ভয় তবে পরাণ খুলে তুই মুখ ফুটে তোর মনের কথা একলা বলো রে যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে. माननीय प्रधानमंत्री जी तर पुष्पांजली आपण ही दृश्य जी बघतोय एवं সেই रवींद्रनाथ সঙ্গে আছেন टागोर सीएम यांच्या डेजिग्नेट प्रतिमेला अभिवादन जे आहे ते मोदींनी केलेलं आहे. त्यानंतर शुभेंदू अधिकारी सुद्धा अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. पुष्प त्यांनी अर्पण केलं, आपली आदरांजली अर्पित केली आणि त्यानंतर स्टेजवरती येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या तिथल्या कार्यकर्त्यांना, जमलेल्या जनतेलाही अभिवादन करतायत. आणि आता स्टेजवरती मोदींचं आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ते आहेत. शपथविधी सोहळ्याला त्यांची उपस्थिती ही सगळ्यांसाठी उत्साह भरणारी अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून प्रमुख पाहुणे आहेत. JP नड्डा केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. अध्यक्ष देखील या ठिकाणी भाजपचे नितीन नवीन आहेत. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्रातून सुद्धा तिथे गेलेले आहेत. योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री, असे सगळेच एनडीएचे महत्वाचे नेते आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. ज्या ज्या ठिकाणी भाजपचं शासन आहे तिथले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि आपण स्टेजवरच सगळ्यांची मांदियाळी पाहू शकतो कशा पद्धतीनं सर्व स्टेजवरती पाहायला मिळत आहे. শিলিগুড়ি নিবাসী শ্রী মাখনলাল সরকার সবরীর প্রতীক্ষার মতো দীর্ঘ প্রতীক্ষা ভারত কেশরী ডক্টর শ্যামাপ্রসাদ মুখার্জি, যিনি ভারতের সংবিধান এবং ভারতবর্ষের অখণ্ডতার জন্য এই বাংলায় জন্মগ্রহণ করে নিজের প্রাণ দিয়েছিলেন, যাকে কাশ্মীরের জেলে রহস্যজনকভাবে কার্যত খুন করা হয়েছিল এবং তার সেই যাত্রার যিনি সহযোগী ছিলেন সেই মাখনলাল সরকার ৯৭ বছর বয়স হয়েছে তার, তিনিও আজকের দিনে আমাদের এখানে এসে উপস্থিত হয়েছেন। শ্রী মাখনলাল সরকার তারপরে দিল্লিতে একটি দেশাত্মবোধক গান গাওয়ার জন্য দিল্লি পুলিশ তাকে গ্রেপ্তার করে। কংগ্রেসের সরকার নিয়ে যাওয়া হয় বিচারালয়ে। বিচারপতি বলেন তার উকিলের পরামর্শে যে ক্ষমা চান, আপনার মুক্তি দেব। কিন্তু মাখনলাল সরকার বলেছিলেন আমি কোনো অপরাধ করিনি, সুতরাং আমি একটা গান গেয়েছি। বিচারপতি বলেন তাহলে আপনি গানটা গেয়ে শোনান। সেদিনের অপ্রাপ্ত বয়স্ক মাখনলাল সরকার সেই গানটি গেয়ে শোনান এবং তারপর বিচারপতি নির্দেশ দেয় দিল্লি পুলিশকে যে একে ফার্স্ট ক্লাস কামরা করে এর বাড়ি পর্যন্ত পৌঁছে দাও এবং 100 টাকা দাও রাস্তায় যাতায়াতের জন্য। আজকে সেই মাখনলাল সরকার আমাদের মধ্যে আছেন, প্রধানমন্ত্রী তাকে সম্বোধন করবেন। মাখনলাল সরকার
जो श्यामा प्रसाद मुखर्जी की अंतिम यात्रा का उसका साथी रहे हैं, आज हमारा मंच पे उपस्थित है। हमारा बुजुर्ग जो जीवन में किसी का सामने सर नहीं झुकाया और ऐसे हजारों कार्यकर्ता का बलिदान और प्रतीक्षा का कारण आज इस पार्टी सत्ता में आए हैं। यह सिर्फ कोई सत्ता की परिवर्तन नहीं है, श्यामा प्रसाद मुखर्जी की धरती पर श्यामा प्रसाद का सरकार बनने जा रहे हैं। कश्मीर से कन्याकुमारी जैसा हमारा सपना है, वैसे ही गंगोत्री से गंगा सागर तक डबल इंजन सरकार भारत, हमारा सरकार श्यामा प्रसाद मुखर्जी की सरकार आज बन रहे हैं। ऐसी कितना माखनलाल सरकार ने अपने पूरा जीवन निछावर कर दिया, जिसका नाम जिसका पता किसी भी संवाद की सुर्खियों में नहीं है, किसी टेलीविजन चैनल में नहीं है, जिसका जीवन संघर्ष करते करते चले गए। आज वही माखनलाल सरकार हमारा बीच में उपस्थित है। प्रधानमंत्री जी भी उसको अभिनंदन करेंगे थोड़ी ही बाद में। पश्चिम बंगालमध्ये उसळलेली ही गर्दी सध्या आपण पाहतोय आणि आज शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील, शपथ ते काही वेळातच घेणार आहे आणि त्याच सोहळ्यासाठी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून त्यांच्यामधला उत्साह पाहायला मिळतोय। स्टेजवरती जर आपण पाहिले तर अनेक महत्त्वाचे मान्यवर जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एनडीएचे प्रमुख नेते पदाधिकारी पाहायला मिळत आहेत। शपथविधी सोहळा हा कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवरती होतोय। माननीय ग्राउंड आपण प्रधानमंत्री पाहतो। শ্রী নরেন্দ্র মোদীজি, সেই সঙ্গে আছেন মাননীয় গৃহমন্ত্রী শ্রী অমিত শাহজি, আমাদের মধ্যে উপস্থিত আছেন মাননীয় রক্ষামন্ত্রী শ্রী রাজনাথ সিংজি এবং বহু রাজ্য থেকে বিশিষ্ট মানুষজন আজকে এখানে এসে উপস্থিত হয়েছেন। এবং আজকের এই অনুষ্ঠানে আপনারা তো সকলেই জানেন যে আজকে আমরা মাননীয় প্রধানমন্ত্রীরই এই বলা যেতে পারে পরামর্শ ছিল যে আজকের দিনটিকেই আমরা বেছে নিই 25শে বৈশাখ। কেননা 25শে বৈশাখ বাঙালির জীবনের সঙ্গে ওতপ্রোতভাবে জড়িত। রবীন্দ্রনাথ ঠাকুর, যাকে আমরা সুখে দুঃখে আনন্দে বিষাদে, যাকে আমরা নানান অনুভূতিতে, যাকে আমরা নানান অভিমানে, যাকে আমরা কখনো সুখে কখনো অসুখে তাকে একান্ত আপন করে নিয়েছি, সেই দিনটি আমাদের বারবার প্রথিত করে, আমাদের সংস্কৃতির সঙ্গে আমাদের এগিয়ে চলার পথের দিশা দেখায়। এবং এই দিনটিকে ওপরে আমাদের নির্ভরশীলতা, তার কোনো তুলনা হয় না। এই দিনেই বাংলার অপর এক ইতিহাস সৃষ্টি হবে, এটা সত্যি আমাদের কখনো আমরা কল্পনাও করিনি। কিন্তু মাননীয় প্রধানমন্ত্রী তার অদ্ভুত বিচক্ষণতার মাধ্যমে তিনি আজকের এই দিনটিকে এত সুন্দরভাবে, এত प्रासंगिकভাবে हा सगळा उत्साह पाहतोय आपण आणि आता ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले। रामराजे, मोदींचं आगमन झालेलं आहे आणि उत्साह सगळ्यांमधला पाहायला मिळतोय। किती वेळामध्ये आता शपथविधी सुरू होऊ शकतो? बिलकुल अवघ्या 10 मिनिटांमध्ये आता शपथविधी सुरू होईल। परंतु जर व्यासपीठावर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए मधील घटक पक्ष विशेष करून एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे दोघेही महाराष्ट्रामधले घटक पक्ष आहेत, एनडीए मधले घटक पक्ष आहेत। तर त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी हातात हात दिले, हस्तांदोलन केलं आणि आपण पाहतोय की नंतर मोदीने एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर पण हात ठेवला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना सुद्धा नमस्कार केला आणि मग नंतर या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एक प्रकारे हा मोठा जो पश्चिम बंगालमधला शपथविधी आहे तर त्याला एनडीए मधील सर्वच घटक पक्ष जे असणार आहेत ते साक्षीदार असणार आहे। कशा पद्धतीने हे परिवर्तन झालं त्याचं एक
उदाहरण जे आहे ते समोर जे आहे ते मांडलेलं आहे. यापूर्वी हे जे शपथविधी सोहळा व्हायचे ते राजभवनामध्ये व्हायचे, परंतु हे आता शपथविधी सोहळा जो केला जातोय तो या परेड ग्राउंडवर, ब्रिगेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होतोय. त्यामुळं महत्वाचं आहे. अनेक जण आहेत, अभिनेते मिथुन जे आहेत तर ते सुद्धा इथे आलेले आहेत. शिवराज सिंग चौहान आहेत, अमित शहा आहेत, राजनाथ सिंग आहेत आणि इतर इंडियातील घटक पक्ष आहेत, त्याचबरोबर योगी आदित्यनाथ पण आहेत. आणि आत्ताच मोदींनी एक रोड शो काढला आणि त्यामध्ये सर्वांनाच अभिवादन केलं. त्यानंतर आता स्टेजवर आलेले आहेत अनेक नेते आहेत. स्मृती इराणी सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि सर्वच भाजप शासित राज्य जे आहेत त्यांचे मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्याला इथं दिसून येत आहेत. त्यामुळं हा सोहळा जो असणार आहे तो ऐतिहासिक असणार आहे, कारण अनेक वर्षांनंतर, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इथे कमळ फुललेलं आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि ममता बॅनर्जी यांची सत्ता जी आहे लगातार 3 टर्म ही सत्ता होती ती उलथवून लावलेली आहे. आणि जे नाव पुढे दिलेलं आहे गटनेते पदासाठी ते म्हणजेच की शुभेंदू अधिकारी, काल नाव देण्यात आलं होतं पुढे. अमित शहा यांनी घोषणा केली होती. शुभेंदू अधिकारी हे यापूर्वी टीएमसी मध्येच होते, परंतु 2020ला ते टीएमसी सोडून भाजप त्यांनी जॉईन केलं. त्यांचे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते, शुभेंदू अधिकारी सुद्धा राजकारणामध्ये आहेत. त्याच्यामुळे मायक्रो प्लॅनिंग त्याचबरोबर पक्ष विस्तार याच्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि त्याचाच फायदा जो आहे तो भाजपला कुठेतरी झालेला आहे. आणि म्हणून दोन वेळा विद्यमान मुख्यमंत्र्यांना पराभव करण्याचा विक्रम सुद्धा त्यांनी केला आणि म्हणूनच मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती त्यांच्या गळ्यात पडते. थोड्याच वेळामध्ये ते शपथ घेतील. अर्थातच रामराजे, मुख्यमंत्री पदाची जी शपथ होणारच आहे, आपल्याला उपमुख्यमंत्री पदाबद्दल काय अपडेट्स मिळत आहेत? बिलकुल, सध्या तरी मुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळते, शुभेंदू अधिकारी. परंतु त्यानंतर आणखीन कोण महत्वाचे मंत्री शपथ घेणार आहेत का याबद्दल अद्याप माहिती नाही. परंतु सांगण्यात येत आहे की आणखीन काही 5 ते 7 लोकांचा इथे शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे आणि विशेष करून उपमुख्यमंत्री पद 2 दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एक महिला असेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच हे बघावं लागणार आहे की महिला जी उमेदवार असणार ती कोण असणार आहे, की त्यांना शपथविधी जे आहे ते या शपथविधी सोहळ्यामध्ये ते सहभागी असणार आहेत का. रामराजे, आपण जोडून राहत. ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवतोय. पश्चिम बंगालचे दृश्य, जिथे शपथविधी सोहळा होणार आहे त्या ब्रिगेड परेड ग्राउंडवरची ही दृश्य पाहतोय. नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह अनेक एनडीएचे मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते कोलकात्यामध्ये दाखल झालेले आहेत. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 294 पैकी 207 जागा जिंकल्या आहे आणि हा ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवला आहे. ममता दीदींना 15 वर्षांनंतर त्यांनी हरवलं आहे. त्यांचं सरकार खरं तर त्यांनी उलथून टाकलं आहे आणि म्हणून हा आजचा दिवस भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शपथविधीपूर्वी खरं तर बंगाली सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी सादर झाले, याची झलक आपण NDTV मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. रवींद्र संगीत आणि पुरुलिया छाऊ या नृत्याचंही सादरीकरण झालं, जे तिथलं सांस्कृतिक महत्त्व जे आहे ते यातून दाखवलं जात असतं. संस्कृती ही कुठल्याही राज्याची महत्त्वाची गोष्ट असते आणि आपली नाळ त्याच्याशी जोडलेली असते. त्यामुळे जेव्हा आता हा शपथविधी सोहळा होतोय, नवीन प्रमुख पश्चिम बंगालला मिळत आहेत, त्यावेळी आपल्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा त्यांनी घडवलेलं आहे. যে মানুষের ঢল নেমেছে, মানুষের মেলা বসেছে, এখানে একটা মেলার আবহও কিন্তু সৃষ্টি হয়েছে। এখানে 20টা ঝালমুড়ি স্টল আছে। কি খাবেন নাকি একটু ঝালমুড়ি? মিষ্টির দোকানও আছে। বাংলায় মিষ্টির দোকান থাকবে না কি হয়? ঝালমুড়ির 20টা স্টল এবং সেই সঙ্গে রয়েছে 5-6খানি মিষ্টির দোকান আশেপাশেই আছে। আপনারা অবশ্যই আজকে এই উৎসবের মুহূর্তে আজকে একটু আনন্দ করে বাংলার এই পছন্দের খাবারগুলি অবশ্যই সেগুলির স্বাদ নেবেন। আর সেই সঙ্গে দেখবেন এখানে অনেক আমাদের
लोकसंस्कृती तर निदर्शन एकंदरीतच रयेছে। त्या ठिकाणी झालमुडीचा स्टॉल सुद्धा आहे असं सांगितलं जात आहे, त्याचाही स्वाद घ्यावा अशा पद्धतीनं बोललं जात आहे. खरं तर मोदींनी सुद्धा जेव्हा ते प्रचाराच्या वेळेस होते तेव्हा देखील त्यांनी या तिथल्या मिठाईचा खरं तर स्वाद घेतलेला होता. मंचावरती आपण पाहिलं मान्यवर तर पाहायला मिळत आहेत, सोबत रवींद्रनाथ टागोर यांचं छायाचित्र आहे ज्याला मोदींनी मंचावरती येताच अभिवादन केलं. शुभेंदू अधिकारी यांनी सुद्धा अभिवादन केलं आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी उपस्थित सगळ्या एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांना अभिवादन केलं. यावेळी जेव्हा ते फडणवीसांच्या समोर आले तेव्हा एक स्मित हास्य त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती पाहायला मिळालं आणि पुढे गेल्यावरती जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत अभिवादन करायला जेव्हा ते एकमेकांना गेले होते त्यावेळी मात्र त्यांच्या चांगल्या गप्पा रंगल्या. अगदी सकारात्मक चित्र असं पाहायला मिळालं आणि पुढे सुद्धा सुनेत्रा पवार होत्या उपमुख्यमंत्री, त्यांना देखील 2 शब्द मोदी बोलले आणि मग पुढच्या सगळ्या नेत्यांकडे ते गेले. एकंदरीतच महाराष्ट्रातील नेत्यांशी सुद्धा झालेला हा जो अभिवादन करतानाचा क्षण आहे तो देखील बरंच काही सांगून जातो. बंगाली संस्कृतीचं प्रतिकात्मक सजावट या स्टेजवरती करण्यात आल्याचं आपण पाहतोय. स्टेजची ही दृश्य जिथं आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी बंगाली संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. सोबतच कोलकात्यात कडक सुरक्षा व्यवस्था आता सध्या ठेवण्यात आली आहे, कारण की देशभरातले महत्त्वाचे नेते पश्चिम बंगालच्या या कोलकात्यामध्ये दाखल झालेले आहेत. अगदी रक्षा मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत आणि सोबतच एनडीए शासित राज्यांमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सीआरपीएफ आणि कोलकाता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. आपल्याला दृश्यांतून तो पाहायलाच मिळतोय की कशा पद्धतीनं सगळ्या तिथल्या जमलेल्या लोकांना बंदोबस्त त्यांचा केला जातोय किंवा त्यांना त्या ठिकाणी पोलीस त्यांच्यावरती तैनात पाहायला मिळत आहेत. वाहतुकीसाठी सुद्धा एक विशेष ॲडवायझरी त्यांनी जारी केली होती. काही मार्ग जे आहेत ते बंद ठेवण्यात आले होते कारण की महत्त्वाचे नेते येणार होते आणि त्याच पद्धतीनं पुढच्या काही वेळासाठी खरं तर ते रस्ते बंद असणार आहे जोपर्यंत हा कार्यक्रम पूर्णपणे पार होत नाही. भाजपनं आजच्या या दिवसाला खरं तर एक सुवर्ण दिन असं म्हटलेलं आहे, कारण की या ठिकाणी हा पश्चिम बंगालच्या इतिहासातला खरंच सुवर्ण दिन आहे. भाजपनं अतोनात प्रयत्न केले होते ममता दीदींचं सरकार बाजूला करण्यासाठी आणि ते 15 वर्षांनंतर त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा दिवस आहे. गुंडगिरीवरती मात केलेली आता लोकांचं सरकार असेल असं खरं तर भाजपकडून सांगितलं गेलं आणि त्याच पद्धतीचा विश्वास व्यक्त करण्यात आला. शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा सुरू झालेला आहे आणि या सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेजवरती दाखल होऊन सर्व मान्यवरांची भेट त्यांनी घेतली आणि यावेळी एकनाथ शिंदेसोबत त्यांनी हितगुज सुद्धा केला. तर दुसरीकडे भाजपच्या पश्चिम बंगालमधील एका जुन्या कार्यकर्त्याचा सन्मान सुद्धा त्यांनी केला. ही 2 दृश्य आपण पाहतोय पश्चिम बंगालच्या कोलकातामधील जेव्हा या ठिकाणी खरं तर आज शपथविधी सोहळा पार पडतोय त्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं भव्य दिव्य असं स्वागत झालं. रोड शो करत त्यांनी या सोहळ्याच्या ठिकाणी एंट्री केली आणि त्यानंतर जेव्हा ते स्टेजवरती गेले त्यावेळी 2 महत्त्वाची दृश्य पाहायला मिळाली. एक म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बोलत असताना अगदी काही वेळासाठी त्यांचं हितगुज झालं, तर दुसरीकडे जुन्या कार्यकर्त्याचा सन्मानही त्यांनी केला. उपस्थित आছেন माननीय राज्यपाल श्री आर.एन. रवि, उपस्थित আছেন আমাদের মুখ্যমন্ত্রী ডেজিগনেট শ্রী শুভেন্দু অধিকারী। আপনাদের সকলকে জানাই আমরা এবার শুরু করতে চলেছি অনুষ্ঠান। এভরিওয়ান প্লিজ রাইজ ফর দ্য ন্যাশনাল অ্যান্থেম। तर आता या ठिकाणी राष्ट्रगीताचं गायन होणार आहे आणि त्यासाठी सगळे मान्यवर उभे राहिलेत पाहायला मिळत आहे. सुरू झालेलं आहे राष्ट्रगीताचं गायन. तर शुभेंदू अधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं कोलकात्यामध्ये आज एक जल्लोषाचं वातावरण भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. त्या पद्धतीनं आपण बघतोय ममता बॅनर्जींना सुद्धा खरं तर प्रोटोकॉलनुसार निमंत्रण देण्यात आलं होतं अशी एक माहिती आहे. तर हा खरं तर बंगालच्या राजकारणातला एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट आहे
असं मानलं जात आहे। भाजपच्या सगळ्याच नेत्यांकडून तशा पद्धतीचा विश्वासही व्यक्त होतोय, कारण राज्यामध्ये अगदी पहिल्यांदाच भाजपचं सरकार जे ते स्थापन होतंय। ममता बॅनर्जींना खरं तर शह दिलाय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की त्या ठिकाणी 15 वर्षांपासून ममता बॅनर्जींचा होल्ड होता आणि आता या निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर ममता बॅनर्जींना हरवणारे शुभेंदू अधिकारीच आता मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार आहेत आणि काही वेळातच ते आता या ठिकाणी शपथ घेत आहेत। नमस्कार। I request the permission of the Honorable Governor to commence the proceedings. With your permission, sir, I may now read the order of appointment of the Honorable Chief Minister. The order reads, the Governor of West Bengal order, in exercise of the power conferred on me by Article 164(1) of the Constitution of India, I, R.N. Ravi, Governor of West Bengal, hereby appoint Shri Shubhendu Adhikari as Chief Minister of the State of West Bengal. Signed by Shri R.N. Ravi, Governor of West Bengal, on 8th May 2026. May I now request Shri Shubhendu Adhikari, Honorable Chief Minister Designate, to take oath before the Honorable Governor. আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম নিষ্ঠা ও আনুগত্য পোষণ করিব। আমি ভারতের সার্বভৌমত্ব ও অখণ্ডতা রক্ষা করিব। পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী রূপে আমার কর্তব্যসমূহ নিষ্ঠাপূর্বক এবং বিবেকসম্মতভাবে নির্বাহ করিব এবং ভয় বা পক্ষপাত, প্রীতি বা বিদ্বেষ রহিত হইয়া সকল শ্রেণীর জনগণের প্রতি সংবিধান ও বিধি অনুসারে ন্যায় আচরণ করিব। আমি শুভেন্দু অধিকারী ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মুখ্যমন্ত্রী রূপে যে কোনো বিষয় যাহা আমার বিবেচনার জন্য আনিত হইবে বা আমি জ্ঞাত হইব, তাহা মুখ্যমন্ত্রী রূপে আমার কর্তব্যসমূহের যথাযথ নির্বাহের জন্য যেরূপ আবশ্যক হইতে পারে তদ্গতিকে আমি প্রত্যক্ষ বা পরোক্ষভাবে কোনো ব্যক্তি বা ব্যক্তিগণের নিকট জ্ঞাপন করিব না বা প্রকাশ করিব না। शुभेंदू अधिकारींनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आपण त्यांची शपथ ऐकली आणि आता ज्या पुढच्या औपचारिकता असतात त्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। पश्चिम बंगालला नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत। भाजपचे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी, त्यांनी आता नुकतीच शपथ घेतलेली आहे आणि आता मुख्यमंत्री म्हणून ते पश्चिम बंगालचं पुढचं सगळी सत्ता जी असेल, पुढचं सगळं कामकाज जे आहे ते पार पाडतील। पश्चिम बंगालमध्ये आज एक नवा दिवस उदयास आलेला आहे, कारण की भाजपचे मुख्यमंत्री पहिल्यांदा झालेले ममता बॅनर्जींचं सरकार उलथून हा जो दणदणीत असा विजय झालेला आहे तो किती उत्साहाचा आहे आणि किती महत्त्वाचा आहे हे तिथे उपस्थित असलेल्या या सगळ्या गर्दीवरूनच पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीनं भव्य दिव्य असा हा सोहळा करण्यात आला आणि या सोहळ्यासाठी महत्त्वाचे नेते उपस्थित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवर्जून उपस्थित राहिले आणि आता
शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा त्यांनाच शुभेंदू अधिकारी भेटले, अभिवादन केलं आणि आता मंचावरती उपस्थित सर्वच महत्त्वाच्या एनडीएच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांची ते भेट घेत आहेत. नितीन गडकरींना सुद्धा आताच त्यांनी अभिवादन केलं, तर योगी आदित्यनाथ यांनी एक भगवा शेला त्यांना आता परिधान केलेला आहे आणि या पद्धतीने आता एकनाथ शिंदेंना ते भेटताना पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवार यांची देखील भेट त्यांनी घेतली आहे. आपल्याला चिराग पासवानही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाजपचे सगळ्याच एनडीए शासित राज्यांमधले महत्त्वाचे नेते आज स्टेजवरती उपस्थित आहेत. With your permission, sir, I now read out the order of appointment of all the honorable ministers. The order of Governor of West Bengal in exercise of the power conferred on me by Article 164(1) of the Constitution of India, I, Shri R. N. Ravi, Governor of West Bengal, on the advice of Shri Shubhendu Adhikari, Chief Minister of West Bengal, hereby appoint the following persons in the Council of Ministers for the State of West Bengal: Shri Dilip Ghosh, Shrimati Agnimitra Paul, Shri Ashok Kirtinia, Shri Khudiram Tudu, and Shri Nishit Pramanik. May I now request Shri Dilip Ghosh, Honorable Minister Designate, to write and take oaths before the Honorable Governor. আমি ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম নিষ্ঠা ও আনুগত্য পোষণ করিব। আমি ভারতের সার্বভৌমত্ব ও অখণ্ডতা রক্ষা করিব। পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রীরূপে আমার কর্তব্যসমূহ নিষ্ঠাপূর্বক এবং বিবেকসম্মতভাবে নির্বাহ করিব এবং ভয় বা পক্ষপাত, প্রীতি বা বিদ্বেষ রহিত হইয়া সকল শ্রেণীর জনগণের প্রতি সংবিধান ও বিধি অনুসারে ন্যায়াচরণ করিব। আমি শ্রী দিলীপ কুমার ঘোষ ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রীরূপে যে কোনো বিষয় যাহা আমার বিবেচনার জন্য আনিত হইবে বা আমি জ্ঞাত হইব, তাহা ওই মন্ত্রীরূপে আমার কর্তব্যসমূহের যথাযথ নির্বাহের জন্য যেরূপ আবশ্যক হইতে পারে তদ্ব্যতি রেখে আমি প্রত্যক্ষ বা পরোক্ষভাবে কোনো ব্যক্তি বা ব্যক্তিগণের নিকট জ্ঞাপন করিব না বা প্রকাশ করিব না। बोल दे उसका। मंत्रिमंडळाचा देखील आज शपथविधी होताना पाहायला मिळतोय. काही महत्त्वाचे नेते मंत्री म्हणून शपथ घेत आहेत, ज्यामध्ये आता दिलीप कुमार घोष यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिलीप कुमार घोष यांची शपथ आपण पाहिली. अजून खाते वाटप काही झालेलं नाही आहे, मात्र मंत्री म्हणून खरं तर शपथ दिली जाते. पश्चिम बंगालची ही दृश्य पाहतोय. कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवरती आता सध्या उत्साहाचं वातावरणामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडतोय, ज्या ठिकाणी शुभेंदू अधिकारींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे ती दिलीप कुमार घोष यांनी. त्यांच्यानंतर आता अजूनही काही जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजूनही खातेवाटप काही झालेलं नाही आहे, मात्र मंत्रिपदाच्या शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कुणाकडे कुठलं खातं जात आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. May I now request Shrimati Agnimitra Paul, Honorable Minister Designate, to rise and take oath before the Honorable Governor.
আমি শ্রীমতী অগ্নিমিত্রা পাল ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রী রূপে যে কোনো বিষয় যাহা আমার বিবেচনার জন্য আনিত হইবে বা আমি জ্ঞাত হইব তাহা ওই মন্ত্রী রূপে আমার কর্তব্য সময়ে যথাযথ নির্বাহের জন্য যেরূপ আবশ্যক হইতে পারে তদ্ব্যতিরিকে আমি প্রত্যক্ষ বা পরোক্ষভাবে কোনো ব্যক্তি বা ব্যক্তিগণের নিকট জ্ঞাপন করিব না বা প্রকাশ করিব না। আমি শ্রীমতী অগ্নিমিত্রা পাল ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম নিষ্ঠা ও আনুগত্য পোষণ করিব। আমি ভারতের সার্বভৌমত্ব ও অখণ্ডতা রক্ষা করিব। পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রী রূপে আমার কর্তব্যসমূহ নিষ্ঠাপূর্বক এবং বিবেক সম্মতভাবে নির্বাহ করিব এবং ভয় বা পক্ষপাত প্রীতি বা বিদ্বেষ রহিত হইয়া সকল শ্রেণীর জনগণের প্রতি সংবিধান ও বিধি অনুসারে ন্যায়াচরণ করিব। तर आता दुसऱ्या मंत्री अग्निमित्रा पॉल यांनी देखील शपथ घेतलेली आहे आणि पुढच्या औपचारिकता पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत। अग्निमित्रा पॉल यांनी आसनसोल दक्षिणमधून खरं तर 2021 मध्ये विधानसभा त्या लढल्या होत्या आणि पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये त्या पहिल्यांदा तेव्हा निवडून आल्या होत्या, त्यांचा प्रवेश झाला होता। तृणमूल काँग्रेसच्या सायनी घोष यांना तेव्हा त्यांनी हरवलं होतं आणि आता यंदा 2026 मध्ये सुद्धा त्या दुसऱ्यांदा जिंकलेल्या आहेत। यावेळी त्यांनी दक्षिण आसनसोल इथून तृणमूल काँग्रेसचेच तापस बॅनर्जी यांना हरवलेलं आहे आणि जे 2016 साली खरं तर जिंकले होते तापस, त्यांना खरं तर यांनी हरवलेलं आहे। 2021 मध्ये देखील त्यांनी हा जो दणदणीत भाजपमध्ये प्रवेश केला होता, विधानसभेवर निवडून आल्या होत्या, त्यानंतर आज 2026 मध्ये त्या मंत्रिपदाची शपथ घेताना आपण पाहिलं। रिक्वेस्ट श्री अशोक कीर्तनिया, Honorable Minister Designate, to rise and take oath before the Honorable Governor. আমি অশোক কীর্তনিয়া ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে বিধি দ্বারা স্থাপিত ভারতের সংবিধানের প্রতি আমি অকৃত্রিম নিষ্ঠা ও আনুগত্য পোষণ করিব। আমি ভারতের সার্বভৌমত্ব ও অখণ্ডতা রক্ষা করিব। পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রীরূপে আমার কর্তব্যসমূহ নিষ্ঠাপূর্বক এবং বিবেক সম্মতভাবে নির্বাহ করিব এবং ভয় বা পক্ষপাত প্রীতি বা বিদ্বেষ রহিত হইয়া সকল শ্রেণীর জনগণের প্রতি সংবিধান ও বিধি অনুসারে ন্যায়চারণ করিব। আমি অশোক কীর্তনিয়া ঈশ্বরের নামে শপথ করিতেছি যে পশ্চিমবঙ্গ রাজ্যের মন্ত্রীরূপে যে কোনো বিষয় যাহা আমার বিবেচনার জন্য আনিত হইবে বা আমি জ্ঞাত হইব তাহা ওই মন্ত্রীরূপে আমার কর্তব্যসমূহের যথাযথ নির্বাহের জন্য যেরূপ আবশ্যক হইতে পারে তদ্ব্যতিরেকে আমি প্রত্যক্ষ বা পরোক্ষভাবে কোনো ব্যক্তি বা ব্যক্তিগণের নিকট জ্ঞাপন করিব না বা প্রকাশ করিব না। तर आता तिसरे मंत्री अशोक कीर्तनिया यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मुख्यमंत्री यांच्यासह
मंडळाचा देखील या ठिकाणी शपथविधी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले खरं तर दिलीप घोष यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर खरं तर त्यांना उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे. दुसरीकडे अग्निमित्रा पॉल यांनी देखील नंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या देखील एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक मजबूत महिला चेहरा म्हणून भाजपच्या त्या नेत्या आहेत ज्यांनी 2019मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या फॅशन डिझायनरपासून नेता बनलेला आहे आणि आता त्यानंतर आपण पाहतोय की अशोक कीर्तनिया यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली. आतापर्यंत 3 जणांना शपथ देण्यात आलेली आहे. अशोक कीर्तनिया हे भाजपमधले अत्यंत ॲक्टिव्ह नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं.